मित्रांनो नमस्कार। मागच्या वर्षीचा किस्सा आहे। एक रुग्ण संध्याकाळी 7-8 वाजेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याला बऱ्यापैकी त्रास होत होता, अस्वस्थ तो जाणवत होता। त्याच्या डोळ्यामध्ये आग होत होती, त्वचा त्याची जळजळ करत होती, उलटी मळमळ अशा प्रकारचे कंप्लेंट घेऊन लक्षणे घेऊन तो व्यक्ती तो तरुण शेतकरी होता, तो हॉस्पिटलमध्ये आम्ही जिथे काम करतो तिथे आला होता। खरं तर त्याला विचारल्यानंतर त्यानं आपण दिवसभर शेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत होतो आणि अचानक संध्याकाळी आपल्याला अशी लक्षणं जाणवू लागल्याने तो संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये आला होता। मित्रांनो ही एक नाही तर अशा अनेक घटना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी होत असतात आणि या घटनेमागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पॅसिव्ह पॉइझनिंग। म्हणजे आपलं जे कीटकनाशक आपण शेतात फवारत असतो ते कीटकनाशक प्रत्यक्ष आपण तोंडाद्वारे न घेता शरीराच्या विविध अवयवामार्फत ते आपल्या शरीरात जातं आणि त्याचे मग दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पॅसिव्ह पॉइझनिंग म्हणजे नेमकं काय आहे किंवा कीटकनाशक फवारताना शेतामध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी, कुठल्या चुका ज्या आहेत त्या आपण टाळायला हवा जेणेकरून आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो महत्त्वाच्या 3 कारणामुळे आपण आपल्या शरीरामध्ये ही जी अप्रत्यक्ष विषबाधा आहे कीटकनाशकाच्या फवारण्यामुळे ती होऊ शकते। त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेव्हा आपण कीटकनाशकाची फवारणी करत असतो तेव्हा बऱ्याचदा कितीतरी लोकांच्या तोंडावर नाकावर व्यवस्थित मास्क सुद्धा नसतं। त्यामुळे जे कण त्या कीटकनाशकाचे हवेत उडत असतात ते बारीक बारीक कण आपण जेव्हा श्वास घेतो किंवा बऱ्याच लोकांना फवारणीच्या वेळी बिडी पिण्याची सवय असते किंवा गुटखा तंबाखू खाण्याची सवय असते, मग अशा वेळी असे बारीक बारीक कण आपल्या शरीरात जात असतात त्या कीटकनाशकांचे आणि हवेमार्फत जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा सुद्धा ते आपल्या पोटात जात असतात। दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा या कीटकनाशकाची फवारणी करत असताना बऱ्याच लोकांचा जो पंप आहे ज्याद्वारे कीटकनाशक फवारणी करत असतात तो पंप जो आहे तो गळका असतो आणि परिणामी तो गळका असल्यामुळे काय होतं की आपले कपडे भिजतात आणि कपडे भिजल्यानंतर आपली त्वचा त्यामुळे ओली होते आणि संबंध शरीर आपलं ओलं झाल्यानंतर जे कीटकनाशक आहे ते आपल्या शरीरात एक ऑब्झॉर्प्शन त्याचं केलं जातं। आपली त्वचा त्याला शोषून घेते आणि नंतर त्यामुळे सुद्धा आपल्याला पॉइझनिंगचा प्रकार होऊ शकतो आणि विषबाधा होऊ शकते। आणि तिसरा प्रकार जो आहे तो आपले डोळे आहेत की डोळ्यामार्फत सुद्धा बारीक बारीक त्याचे कण आहेत ते आपल्या शरीरात जाऊ शकतात। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या काही छोट्या ज्या खबरदाऱ्या आहेत त्या आपण जर घेतल्या तर अशा घटना शक्यतो होणारच नाही। त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण शेतामध्ये फवारणी करत असताना जे कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे त्याची हाताळणी आपण व्यवस्थित केली पाहिजे। उदाहरणार्थ आपण त्याला कालताना हाताचा वापर करण्यापेक्षा काठीचा वापर करायला हवा। हातात हातमोजे, तोंडाला नाकाला झाकणारे एक मास्क आपण घालायला हवं। डोळ्याला आपण एक प्लास्टिकचा चष्मा आहे तो आपण वापरायला हवा। विशेषतः आपल्या पायात सुद्धा गुडघ्यापर्यंत आपण जे रबरी बूट आहे ते वापरायला हवे। शिवाय आपण एक प्लास्टिकचा रेनकोट प्रकारे काही ड्रेसेस उपलब्ध असतात, अशा प्रकारचे रेनकोट सारखा प्लास्टिकचा जर एक ड्रेस आपण त्यासाठी वापरला, फवारणीसाठी वापरला तर ते अत्यंत उत्तम राहील। आणि शिवाय महत्त्वाचं म्हणजे आपला जो फवारणी करत असतानाचा जो पंप आहे, जी टाकी आहे ती जर गळकी असेल तर आपण ती दुरुस्त करूनच वापरली पाहिजे। तिचा जो नोझल आहे तो वारंवार आपण बदलत राहायला पाहिजे। तिथून जी गळती होत असते कीटकनाशकाची यामुळे अशा घटना या वारंवार होत असतात। आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण आणखी बघूया। जसे की आपण फवारणी करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण फवारणी करायला नको, वाऱ्याच्या दिशेने आपण फवारणी करायला हवी जेणेकरून जे हवेमार्फत जे येणारे जे कण आहेत ते आपल्या अंगावर पडणार नाही आणि शक्यतो फवारणी करत असताना त्या औषधाचा आपल्या त्वचेशी कुठल्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची आपण खबरदारी घ्यायला हवी। फवारणी झाल्याच्या नंतर आपले हात पाय आपण व्यवस्थित स्वच्छ साबणाने धुवायला हवे, शक्यतो आंघोळ करायला हवी। फवारणीसाठी वापरलेले जे कपडे आहेत ते आपण शेतातलेच कपडे, एक वेगळाच ड्रेस त्यासाठी आपण वापरायला हवा आणि रेग्युलरचे कपडे जे आहेत ते वेगळे आपले असायला हवेत। आणि विशेषतः
जी विहीर असेल किंवा पाण्याचा तलाव असेल अशा ठिकाणी जाऊन आपण हे जे फवारणीचे जे भांडे आहेत, टाकी आहे ती धुवायला नको, जेणेकरून जे फवारणी मारलेले जे कीटकनाशक असतं ते त्या पाण्यात सुद्धा मिसळून बाकीच्या जनावरांना त्याचा धोका होऊ शकतो। शिवाय फवारणी करत असताना आपल्या आजूबाजूला आपली लहान लेकरं असतील किंवा जनावरं असतील यांना सुद्धा आपण त्यापासून थोडंसं दूर ठेवायचं आहे। अशा अनेक खबरदाऱ्या ज्या की छोट्या छोट्या आहेत, बऱ्याचदा या छोट्या छोट्या चुका आपण करत असतो त्याचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। बऱ्याचदा आपल्याला ऍडमिट 4-4, 5-5 दिवस यासाठी राहावे लागतात आणि जर हॉस्पिटल गव्हर्नमेंट असेल तर ठीक, नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलला बऱ्याच मोठ्या प्रमाणात याचा आर्थिक भुर्दंड देखील आपल्याला भोगावा लागतो आणि आपल्याला तो सहन करावा लागतो। यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फवारणी करून शेतातून घरी जातो, जर कुणाला विषबाधा झाली असेल तर त्याची काय लक्षणे दिसतात ते आपण बघूया। त्यामध्ये महत्त्वाचं आहे की तुम्हाला संध्याकाळी गेल्याच्या नंतर उशिरा मळमळ होणे असेल, उलटी होणे असेल, अस्वस्थ वाटणे असेल, धाप लागणे असेल, दम लागणे असेल, खोकल्याचा त्रास होऊ शकतो, डोळ्याची जळजळ होऊ शकते, तुमच्या त्वचेची जळजळ होऊ शकते। असे काही लक्षणं जर तुम्हाला फवारणी मारल्याच्या नंतर काही तासांनी जर दिसली तर निश्चितच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्यासाठी संपर्क करायला हवा। बऱ्याचदा तुम्ही कुठलं कीटकनाशक वापरलं आहे त्याचा फोटो असेल किंवा तो डबा असेल तो तुम्ही डॉक्टरांना दाखवण्यासाठी निश्चित घेऊन जा, जेणेकरून त्यांना सुद्धा ट्रीटमेंट करणं सोपं होईल। तरी मित्रांनो, तुम्ही जगाचे पोशिंदा आहात, तुम्ही जगला वाचलात, तुम्ही शेतात चांगल्या प्रकारचं धान्य पिकवलं तर या जगाला खायला मिळणार आहे। त्यामुळे स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या। या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या अंमलात आणायला शिका, कारण बऱ्याचदा अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे याचा खूप मोठा भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागत असतो आणि बऱ्याच दिवसाची कमवलेली पुंजी त्यामध्ये तुमची नष्ट होत असते। त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहे आणि बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सापांची संख्या जी आहे बाहेर निघण्याची ती मोठ्या प्रमाणात वाढत असते। त्याची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्या। शेतात काम करत असताना खबरदारीपूर्वक काम करा, कारण सर्पदंशाच्या ज्या घटना आहेत त्या अशाच वेळी जास्त घडत असल्याचं समोर येत असतं। पावसाळ्यात बऱ्याचदा घोणस सापाचा जास्त धोका असतो, त्यापासून सुद्धा सावधान राहा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।